मुंबईतील 26 अकरात दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलाय। एनआयएचे आयजी पत्रा यांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात आलं आणि आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी सुद्धा होईल। मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती। आता त्याला भारतात आणण्यात आलाय। आज त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या स्वॅट कमांडरची एनआयएच्या मुख्यालयाला स्पेशल सुरक्षा व्यवस्था तैनात असेल। 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झाला। यावरून आता पाकिस्ताननं मात्र हात झटकले। तहव्वूर राणा यानं गेल्या 2 दशकात त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण काही केलेलं नाही। आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। तो आता कॅनडाचा नागरिक आहे असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या वतीनं देण्यात आलंय। अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए आणि गुप्तचर संस्था रॉचं संयुक्त पथक ही कारवाई करेल। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलाय आणि या पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। 26 अकराच्या मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 170 पेक्षा जास्त निरपराध नागरिकांसह इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। तर या हल्ल्यातील अपराध्यांचं भारतात प्रत्यार्पण झाल्याची बातमी ऐकून आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच या दहशतवाद्यांना न्यायालयापुढे आणण्यासाठी भारत सरकारच्या चिकाटीचं कौतुकही त्यांनी केलं। अमेरिकेमध्ये हमास, हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांप्रती सहानुभूती बाळगणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। अमेरिकेमध्ये विजा किंवा कायमस्वरूपी निवास मिळवण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी सोशल मीडियावर केलेल्या प्रत्येक पोस्टकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे। अमेरिकन नागरिकत्व आणि USCISनं अधिकृतपणे हे जाहीर केलंय। जो कोणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यहुदींच्या विरोधात लिहिल त्याला आधीच जारी केलेला व्हिसा रद्द केला जाऊ शकतो। रशियामध्ये देशद्रोहाची शिक्षा भोगणाऱ्या अमेरिकन महिलेची सुटका करण्यात आली आहे। देशद्रोहाच्या आरोपाखाली 12 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या अमेरिकन नागरिक केसेनिया करिलिना हिला रशियानं मुक्त केलाय। केसेनियावर युक्रेनला मदत करण्यासाठी $50 देणगी दिल्याचा आरोप होता। केसेनियाच्या बदल्यात अमेरिकेनं रशियन नागरिक आणि कथित तस्कर आर्थर पेट्रोवची सुटका केली आहे। कैद्यांची ही अदलाबदल गुरुवारी अबुधाबीमध्ये करण्यात आली। रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने चीनी नागरिक लढत असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला। युक्रेनच्या गुप्तचर संस्थेनं रशियाच्या वतीनं लढणाऱ्या 155 चीनी नागरिकांची ओळख पटवलेली आहे। ही संख्या जास्तही असू शकते असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलाय। त्यांच्याकडे ओळखल्या गेलेल्या सर्व लोकांची नावं आणि पासपोर्ट तपशील आहेत। रशिया सोशल मीडियाद्वारे चीनी नागरिकांची भरती करत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर मॅसाच्युसेट्समधील कॅटन येथे MBTA प्रवासी रेल्वेनं एका ट्रॅक्टर ट्रेलरशी रेल्वे क्रॉसिंगवर जोरदार धडक दिली। यामध्ये या ट्रेलरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। जवळपास 100 फुटापर्यंत हा ट्रेलर परपटत गेल्याचं बघायला मिळालं। तसंच या दुर्घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात ढाका न्यायालयानं अटक वॉरंट जारी केल्यानं एकच खळबळ माजली आहे। वरिष्ठ न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी हे वॉरंट जारी केलं। हसीना यांच्यासह त्यांची मुलगी सायमा वाजिद पुतुल आणि आणखी 17 जणांविरोधात फसवणूक करून निवासी भूखंड मिळवल्याचा आरोप आहे। भ्रष्टाचार विरोधी आयोगानं दाखल केलेल्या आरोपपत्रावर न्यायालयानं कारवाई करत अटक वॉरंट जारी केल्याची माहिती ICCचे वकील मीर अहमद सलाम यांनी दिली। बांगलादेशमध्ये इस्रायल विरोधी निदर्शकांनी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दुकानांची लूटमार आणि तोडफोड केली। या आंदोलकांनी बाटा, KFC, पिझ्झा हट आणि पुमा यांसारख्या ब्रँडच्या शोरूममध्ये घुसून तिथे ठेवलेल्या वस्तूंचं नुकसान केलं। पॅलेस्टाईनी लोकांसोबत एकता दर्शवण्यासाठी सिलहेट, चितगाव, खुलना, बरिशाल, कुमिल्ला आणि ढाका येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले तेव्हा ही घटना घडली। या कंपन्या इस्रायलशी जोडल्या गेल्याचा दावा करणाऱ्या बनावट बातम्यांमुळे हा हिंसाचार पसरल्याचं सांगण्यात आलंय। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकिया दौऱ्यावर आहेत आणि याच दरम्यान स्लोवाकियाच्या राजधानी
ब्रातिस्लावामध्ये भारतीय संस्कृतीचा गौरव दाखवणाऱ्या या कार्यक्रमात रामायणाच्या प्रसंगाचे सुंदर कठपुतली रूपांतर करण्यात आलं होतं। या नाट्यप्रयोगाचं राष्ट्रपती मुर्मू यांनी कौतुकही केलं। भारत स्लोवाकिया संबंध दृढ करण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व पुन्हा एकदा रेखांकित झाल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे स्लोवाकियन प्रेक्षकांना भारतीय महाकाव्याची झलक बघायला मिळाली। हा कार्यक्रम दोनही देशांमधील मैत्रीचं नवीन पाऊल ठरलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्क 125% वाढवलाय। या पार्श्वभूमीवर चीनची प्रतिक्रिया आता समोर आली आहे। चीननं अमेरिकेशी आयात शुल्काच्या प्रश्नांवर संघर्ष नको असंही स्पष्ट केलंय। मात्र चीन स्वतःच्या लोकांच्या वाजवी हक्कांची उपेक्षाही होऊ देणार नाही असंही चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटलं। अमेरिकेनं इतर देशांवरील कर 90 दिवसांसाठी स्थगित केलेले आहेत, मात्र चीनी मालावरील आयात शुल्क स्थगित न करता 125% वाढवलाय। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं कौतुक केलं। जिनपिंग हे बुद्धिमान आणि देशप्रेमी नेते आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। मात्र चीनवर लावलेल्या करात मात्र अमेरिकेनं कोणतीही सूट काही दिली नाही। ट्रम्प यांनी 75 देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केलं, मात्र चीन विरोधातील कठोर धोरणं कायम ठेवत चीनला यातून वगळलंय। चीनी आयातीवर त्यांनी 125% टॅरिफ लावलेला आहे। जिनपिंग यांच्याशी थेट बोलायला ते तयार आहेत आणि लवकरच एक उत्कृष्ट करार होईल असा आशावाद ट्रम्प यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। अमेरिकेत जात असाल तर विचार करून जा असा इशारा चीनी सरकारनं आपल्या नागरिकांना दिलेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला चीन विरोधात शस्त्र बनवलेलं आहे। दोनही देशांमधील संबंधात तणाव आला असल्यानं चीन सरकारनं नागरिकांना अमेरिकेमध्ये जाण्याबद्दल सावधगिरीचा इशारा दिलाय। तर अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सुरक्षा तपासण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ तब्बल 125% वाढवलेला आहे। त्याला चीननं उत्तर दिलं असून अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ 50% वरून 84% चीननं आता वाढवला। तर चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या टॅरिफ युद्ध भडकलेलं आहे। चीननं अमेरिकेविरोधात कंबर कसली, मात्र इतर देशांनी सुद्धा अमेरिकेविरोधात एकत्र येण्यास नकार दिलाय। ऑस्ट्रेलियानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारलाय, त्यामुळे चीनच्या प्रयत्नांना साथ मिळत नसल्याची सध्या स्थिती आहे। चीननं ऑस्ट्रेलियासमोर एकत्र दिलेला मैत्रीचा हात आता ऑस्ट्रेलियानं झटकलेला आहे। चीननं अमेरिकन वस्तूंवर 84% टॅरिफ आकारलेला आहे आणि याचं उत्तर म्हणून अमेरिकेनं चीनी वस्तूंवर 124% टॅरिफ आकारला। तर 5 एप्रिलपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवे टॅरिफ दर लागू झालेले आहेत। जगभरात त्यामुळे एकच खळबळ उडाली। अनेक देशांनी खरं तर अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध केला, तर काही देशांनी या संदर्भात ट्रम्प प्रशासनाची बोलणी सुरू केली। याचा सर्वाधिक फटका चीनला बसलाय। आयफोन उत्पादनाचं केंद्र ॲपल कंपनीकडून चीनमध्ये सर्वाधिक आयफोनची निर्मिती केली जाते। इथूनच खरे तर इतर देशांमध्ये आयफोन मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात। अमेरिकेतही मोठ्या संख्येने आयफोनची निर्यात होते, पण ट्रम्प यांनी लागू केलेल्या नव्या व्यापार करांमुळे आयफोनच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर ट्रम्प सरकारनं चीनवर लावलेल्या 125% टॅरिफचा फटका टाळण्यासाठी ॲपलनं सुद्धा भारतातून जवळपास 600 टन म्हणजेच जवळपास 15 लाख आयफोन्स अमेरिकेमध्ये एअरलिफ्ट केल्याची माहिती मिळते। चेन्नईहून मालवाहू विमानाद्वारे ही शिपमेंट झाली। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये आयफोन्स महाग होण्याची शक्यता असून त्याआधीच खरं तर ॲपलनं हा मोठा साठा अमेरिकेला पाठवला। भारतात फॉक्सकॉन आणि टाटा यांसारख्या कंपन्यांमार्फत आयफोन उत्पादन वाढवण्यात येत आहे। आता अमेरिकेमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 5 आयफोनपैकी एक भारतातून जातो आणि हा भारतासाठी जागतिक टेक उत्पादन साखळीतला एक मोठा टप्पा मानला जातोय। अमेरिकेच्या निर्णयावर गुंतवणूकदारांचा विश्वास आता वाढल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिकेनं परस्पर टॅरिफ तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण कोरियाचा सुद्धा शेअर बाजार जोरदार तेजीनं उघडला, ज्यामुळे टॅरिफ विषयीची चिंता काहीशी कमी झाली। तर हे पाऊल जागतिक व्यापारात स्थिरता निर्माण करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं मानलं जात आहे। दक्षिण कोरियाचा बेंचमार्क कोरिया कॉम्पोजिट स्टॉक प्राइड इंडेक्स 2406 वर होता, तर बुधवारच्या तुलनेत 4.92% तो अधिक दिसला। डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतेक देशांवरील टॅरिफ मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। तो गुंतवणूकदारांनी स्वागतार्ह मानला असल्याचं दिसतंय, कारण ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जपानचा बेंचमार्क निक्की 225 निर्देशांक
2000 पेक्षा अधिक अंकांनी वाढला। तर टोकियो शेअर बाजारातील निक्केई 225 निर्देशांक पहिल्या 15 मिनिटात 7.4% वाढलाय। वॉल स्ट्रीटवरील S&P 500 निर्देशांकानं 9.5% उडी घेतली आणि त्याच्या इतिहासातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक ठरला। टॅरिफ सवलतीमुळे आशियाई बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली आहे। अमेरिकेनं बहुतेक देशांवरील टॅरिफमध्ये 90 दिवसांची सवलत जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला। गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा जोरदार उसळी बघायला मिळाली। या तेजीत जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया यांसह संपूर्ण आशिया पॅसिफिक क्षेत्रातील बाजारांचा समावेश आहे। अमेरिकेच्या निर्णयामुळे जागतिक बाजारांना दिलासा मिळाला असून गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा सकारात्मक वातावरण निर्माण झालं। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ 104% थेट 125% वाढवल्यानं आर्थिक तणाव वाढलाय। त्यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत 17 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर घसरला। डिसेंबर 2007 नंतरची सर्वात मोठी घसरण। अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे चलन बाजार अस्थिर झाला असून चीनच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तातडीची बैठक बोलावल्याचं समजतं। दरम्यान चीनच्या मध्यवर्ती बँकेनं युआनची घसरण रोखण्यासाठी सरकारी बँकांना डॉलर खरेदी कमी करण्याचे आदेश दिले। संघ आणि भाजप विरोधात काँग्रेसच लढू शकते असं मत पक्ष नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडलं। ठोस विचार नसलेला राजकीय पक्ष संघासमोर उभा राहून वैचारिक लढा देऊ शकत नाही। काँग्रेसकडे वैचारिक स्पष्टता आहे, त्यामुळे फक्त काँग्रेसच भाजपला लढा देऊ शकतो असं मत मांडत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना लढाईसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं। काँग्रेसकडे आर्थिक बळ कमी असलं तरीही मनुष्यबळ आणि मानसिक बळ आहे, त्यामुळे काँग्रेस लढू शकतं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। तर काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद अधिवेशनात सपाट्यावर आले। संघ, भाजप आणि मोदी यांच्या विरोधात लढायचं कसं या मुद्द्यावरून वाद झाला। भाजपनं मतदान यंत्रांमध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकलेल्या आहेत। संघ आणि भाजप विरोधात आक्रमक होण्याचा संदेश पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला। मात्र फक्त नकारात्मक राजकारण करून काँग्रेसला जिंकता येणार नाही असा विरोधी सूर शशी थरूर यांनी लावला। वैचारिक स्पष्टता नसलेल्या नेत्यांची पदावर नियुक्ती केली जात असल्याची तक्रार सुद्धा थरूर यांच्याकडून अधिवेशनात करण्यात आली। वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला विरोध करणाऱ्या 10 पेक्षा अधिक याचिकांवर 16 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे। AIMIM, काँग्रेस, तृणमूल, द्रमुक आणि इतर संघटनांनी या याचिका दाखल केलेल्या होत्या। केंद्र सरकारनं या प्रकरणी कॅव्हेटही दाखल केली।